दरम्यान भाजपला मतदान केलं नसतानाही भाजपचा मुख्यमंत्री का असा सवाल करत काही नागरिकांनी राजभवनाबाहेर मनोहर पर्रीकरांना विरोध दाखवला। नागरिकांशी बातचीत केली आहे या आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी। राजभवनामध्ये मनोहर पर्रीकर शपथ घेणार आहेत, पण आता राजभवनाच्या बाहेर गोव्याचे काही लोक इथे आले आहेत जे विरोध करतात। अशा प्रकारचे ब्लॅक फ्लॅग्स घेऊन गोवा बॅकवर्ड फॉटिंग पॉइंट शेमलेस मास्टर्स ऑफ यूटर्न्स विजय आणि रोहन म्हणजे सरदेसाई आणि रोहन कॉन्टे यांच्या विरुद्ध, त्याचबरोबर भाजप विरुद्ध अशा प्रकारचे हे लोक विरोध करतायत। मॅडम मॅडम प्रश्न असा आहे की काय वाटतं तुम्हाला जे आज घडतंय? म्हणजे हे आज जे चाललंय ना ते लोकांचा आवाज बंद करून म्हणजे लोकशाहीचं म्हणजे मर्डर करून हे आपली जे मनी पॉवर आहे, जो त्यांचा पॉलिटिकल पॉवर आहे, म्हणजे सेंट्रलमध्ये जे सरकार जे भाजपचं आहे हे त्यांनी पुरे देशामध्ये हे त्यांचं चाललंय। असं म्हणजे आता मणिपूरमध्ये पण ते सेम करतायत। सो आम्ही फक्त मत मारायचं आणि गप्प बसायचं का? आमच्या मताला काही किंमत नाही का? हा प्रश्न आहे। आणि लोकशाही म्हणजे नेमकं काय याचा आम्हाला आता आम्ही भ्रमित झालो आहे। जो विरोध आहे हा तुमचा गोव्याकरांचा विरोध आहे का यामध्ये NGO, सोशल ऑर्गनायझेशन्स, पॉलिटिकल पार्टी सगळे मिळून करताय? बेसिकली गोवेकर जमले आहेत। आता इकडे आहे ना ते सगळे गोवेकर आहे, तर गोवेकरांचा विरोध आहे एवढंच। प्रोटेस्ट पुढेही जाऊ, कारण आता 5 वाजता शपथ विधी होणार आहे, हा पुढेही तुम्ही अशा प्रकारे प्रोटेस्ट कराल? हो, करायलाच पाहिजे, कारण आमचं बीजेपी आहे ते गव्हर्नमेंट आम्ही याच्या पूर्वी बघितलं काय काय होतं, काँग्रेस काय देते ते पण बघितलं आम्ही। म्हणून आम्ही गोव्याचे लोक इथे एकटाईम झाल्यात फक्त सांगायला आम्हाला परत बीजेपी नको। एवढं 17 मतं पुढे गेल्यात आणि 13 मतं पाठीवर राहिले। त्या लोक भिकाऱ्यांपासून दुसऱ्या माणसाला आतमध्ये घेतात, पैसे पावरायला। आमचे वोट घेऊन कसा फायदा? आम्हाला पण पैसे द्यात आणि पैशाने माणसाला विकत घ्यात। हा मॅन्डेट विरुद्ध यांचा जो भाजपने पाऊल उचललाय त्याचा विरोध आहे आणि यासाठी राजभवनाच्या ठीक बाहेर इथं हे सर्व लोक जमले आहेत। पोलिसांनी इथं यांना अडवलेलं आहे आणि सर्वांचं हेच म्हणणं आहे की जे मॅन्डेट गोवेकरांनी दिलं होतं त्या मॅन्डेट विरुद्ध जाऊन भाजपने सरकार स्थापना केली आहे आणि यासाठीच यांचा हा विरोध इथे आहे। पुढेही अशा प्रकारचा विरोध जो आहे तो चालू राहील। कॅमेरामॅन मनोज जसवालसह गणेश ठाकूर, ABP माझा, गोवा। त्यामुळे गोव्यामध्ये जरी आता मनोहर पर्रीकरांचा शपथविधी पुढच्या काही वेळात होत असला तरी सुद्धा काँग्रेस अजूनही विरोध करतोय आणि गोव्यातले काही नागरिक, काही स्थानिक संस्था पण आहेत त्या याला विरोध करतात। ही दृश्य आपण जी बघतो ती राजभवनाबाहेरची आहेत। काही नागरिक जे आहेत ते या शपथविधी सोहळ्या अगोदर येऊन काळे झेंडे दाखवत आहेत विरोध करत।